जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष माननीय श्री मुकेश सोनू सारवान यांनी मंगळवार 26 मे 2026 रोजी उल्हासनगर महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली। या दौऱ्यादरम्यान त्यांनी पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शहरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या आणि मागण्यांबाबत एक सविस्तर आढावा बैठक व पत्रकार परिषद घेतली। या बैठकीत जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट यांनी पालिकेच्या मालमत्ता विभागाचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कारभार चव्हाट्यावर आणला। काय आहे नेमके प्रकरण? संपादक हरी आल्हाट यांनी उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे लक्ष वेधत सांगितले की 1987 मध्ये उल्हासनगरमधील 64 सफाई कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती। तेव्हापासून त्यांच्या पगारातून या घरांची रक्कम नियमितपणे कपात केली जात होती। पुढे 2008 मध्ये या इमारती धोकादायक घोषित झाल्याने पालिकेने त्या रिकाम्या करून घेतल्या। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाल्मिकी आवास योजनेंतर्गत या इमारती पुन्हा बांधून त्या सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने दिल्या जातील आश्वासन पालिकेने दिले होते। त्यानुसार 2012 मध्ये कर्मचाऱ्यांनी इमारती खाली केल्या आणि 2016 ते 17 मध्ये नव्या इमारतींचे काम पूर्ण झाले। मात्र काम पूर्ण झाल्यावर पालिकेने आपल्याच आश्वासनावरून U-टर्न घेतला। इमारतीसाठी आलेला निधी पालिकेने व्याजासह परत केला आहे। त्यामुळे घरे हवी असल्यास 5,000 रुपये अनामत रक्कम, 150 रुपये मेंटेनन्स आणि तब्बल 17% HRA घरभाडे भत्ता वेतनातून कपात केला जाईल असा जाचक नियम पालिकेने लागू केला। तत्कालीन पालिका आयुक्त श्री निंबाळकर यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने या घरांचे वाटप झाले होते। आयुक्त निंबाळकर यांनी ही घरे लवकरच मालकी हक्काची करून देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र त्यानंतर त्यांची बदली झाली आणि हा प्रश्न अधांतरी राहिला। सध्या या इमारतींमध्ये 128 सफाई कर्मचाऱ्यांचे परिवार राहत असून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून महिन्याला तब्बल 8,000 ते 10,000 रुपये HRA कपात केला जात आहे। दरमहा लाखो रुपयांची कपात होऊन हा पैसा पालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे। तरीही कामगारांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत। हक्काची घरे मालकी हक्काने देण्यास टाळाटाळ केली जात आहे। सफाई कामगार युनियनने यावर अनेकदा आवाज उठवला, परंतु मालमत्ता विभागाचे अधिकारी या इमारतींची परिपूर्ण माहिती असलेल्या फाईल्सच सापडत नाहीत असे सांगून हात वर करत आहेत। पालिका प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर पत्रकार हरी आल्हाट यांनी बैठकीत तीव्र आक्षेप घेतला। पत्रकार हरी आल्हाट यांनी मांडलेली ही गंभीर वस्तुस्थिती आणि सफाई कामगारांवर होणारा अन्याय ऐकल्यानंतर सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली। उपाध्यक्ष मुकेश सारवान यांची प्रतिक्रिया। साहेब, आपण उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आलात आणि आपले सफाई कर्मचारी आहेत यांच्या समस्याही जाणून घेतल्यात आणि त्यांच्या काही तक्रारी आहेत त्याही तुमच्या समोर मांडल्या गेलेल्या आहेत आमच्या वरिष्ठांकडून। तर काय सांगाल आता? सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने त्यांना न्याय मिळेल, त्यांचे हक्काचे प्रश्न सुटावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी व सफाई कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नासंदर्भात प्रशासनाने दिरंगाई केली तर राज्य सफाई कर्मचारी आयोग योग्य अशी कारवाई करेल। साहेब, 1978 चा प्रकल्प उभा होता इथे उल्हासनगर महानगरपालिकेच्या इमारती सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या 87 मध्ये आणि त्याला 2012 मध्ये निष्कासित करण्यात आले होते। त्याच्यानंतर 2017 मध्ये निंबाळकर साहेबांनी त्यांना त्या भाडे तत्वावर दिलेले आहेत। आज त्यांचं भाडं 8 ते 10,000 रुपयापर्यंत कर्मचाऱ्यांच्या HRA मधून कपात केल्या जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाल्मिकी आवास योजनेमध्ये त्याचा निधीही आलेला होता, परंतु हे म्हणतात की निधी बाहेर गेलेला आहे। मग पुन्हा त्या कर्मचाऱ्यांना मिळतील का? आपल्या माध्यमातून काय सांगाल? या संदर्भात मी प्रशासनाकडून 15 दिवसाच्या अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत। अहवाल आल्यानंतर योग्य अशी कारवाई करण्यात येईल।